एकीकडे सोनं खरेदी करू नका असं म्हटलं जातंय, तुम्ही महिला आहात, सोन्याची आवड महिलांना फार असते, काय मत आहे यावर? पंतप्रधान म्हणतात, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. 1 वर्ष कसं घरात लग्न असतात, मुलं बाळ आहेत, सगळ्या गोष्टीने आज पैसा सोनं पण इम्पॉर्टंट आहे. सगळ्या जे देवानी उपलब्ध केलेलं आहे किंवा गव्हर्नमेंटनी केलेलं आहे ते सगळं जरुरीच्या वस्तू आहेत. फक्त मोदी आल्यापासून आता आम्ही कोविड बघितला, आता आम्ही गॅसचं बघितलं, आता पुढच्या वर्षी हे लिखित आहे की पुढच्या वर्षी तुमची लाईट पण मोदींनी नाही घालवली ना आणि सगळ्यांना बिना लाईटीचं ते पण आपल्याला सहन करायला लागणार. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकतर ईव्ही गाड्यांचा वापर करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, तुम्ही सार्वजनिक वाहतूक. आम्हाला सांगतात ना पेट्रोल डिझेलचा वापर कमी. चला पब्लिक तुम्ही तुम्ही गाडी वापरता? हो आम्ही गाडी वापरतो, पण आज विचार करा ना, फॉरेन मिनिस्टर 2-4 गाड्या आहेत, आपल्या इथे किती गाड्या आहेत? साधा म्हणजे कोण? साधातला साधा माणूस. आज सीएम गेला तरी त्याच्या मागे 15-15, 20-20 गाड्या. आज सीएमला किती खर्च आहे? आज एकनाथ शिंदे त्यांना माहिती पडतं रस्त्याची हालत काय आहे, रस्त्याला ट्रॅफिक आहे, ह्यांना मिनिटाला ह्यांना प्लेन लागतात, ह्यांना हेलिकॉप्टर लागतात, ह्यांना हे लागतं. जनतेचा विचार नाही करत, जनतेचा विचार करतात. म्हणजे नेत्यांनी त्यांचा, आमदारांनी नेत्यांनी बघा नेत्यांनी आमदारकी नाही, मी तर म्हणते फक्त तुम्ही काय बोलता, भैयांनी विकलं की आपल्याला. मी भैयांच्या बाजूने नाही बोलत. आज आम्ही मराठा आहे, मी आर्मीवाल्याची मुलगी आहे, माझे वडील आर्मी लढाई केलेले आहेत, माझे आजोबा, माझा भाऊ कारगिलमध्ये. पण एवढंच आहे की एकावरच काय टार्गेट ठेवता तुम्ही, भैयांवर काय टार्गेट होता? आज राज ठाकरे एका दृष्टीने किती मुंबईमध्ये माणसं येतात, किती येतात, थांबवतात. आपण इकडून दुबईला जा, इथून दुसऱ्या कंट्रीमध्ये जायचं ना, विजा काढा, पासपोर्ट. या देशात आहे कुठचा तरी आज मंत्री किंवा कुठचा तरी माणूस या देशामध्ये एक तरी माणूस दाखवावा की ज्या माणसांनी खरोखर या देशासाठी, जसे भगतसिंग झाले, आर्मीवाले झाले. हिरो कुणाला बनवताय? सेलिब्रिटी. जे दुनियाला लुटतायत, जे दुनियाला लुटून झालं. आज सैफ अली झाला, त्याची आई झाली, मुलगा झाला, बायको झाली, बाहेरचा आहे पब्लिक ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. आज मोनोपॉली सिस्टम. एकनाथ शिंदेचा मुलगा. आज किती अशा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की नेते मंडळींनी हे सगळं थांबवावं आणि त्याच्यानंतर सर्वसामान्यांवर लागू. पहिली आज नेत्यांनी वाट लावलेली, अभिनेत्यांनी वाट लावली आणि क्रिकेटरनी वाट लावलेली आहे. ह्या 3 लोकांनी इतकी देशाची वाट लावली ना. आज हे खेळाडू बोलतात, कोण या देशासाठी खेळतं? मेन खेळणारे हिरो कोण आहे माहिती आहे? पहिलं म्हणजे आर्मी, सेकंड पोलीसवाले. अरे एक पोलीसवाला किती उन्हामध्ये असतो, त्याला कोण बोलतं? त्याला 1 ग्लास पाणी विचारतं कोण? त्याला कोण काय विचारतं? नेता उभा राहिला की त्याला मॉप असतो आणि बाकीच्यांना कुणाला काय नाही. आज तुम्ही काय बोलताय की फक्त भैयेच नाही. आज मराठ्यांची मुंबई आहे, आज मराठी माणूस मुंबईमध्ये. फक्त गुजराती, मारवाडी, भैये, सगळ्या जातीची माणसं येतात. फक्त भैयेच नाहीये विषय. आम्ही जाणून घेतलेला. बघा सर, तुमच्या भावना होत्या नक्कीच त्या तुम्ही मांडलेल्या आहेत त्याबद्दल. बघा आज आर्मीवाले किती देशात मरतायत. हाय कधी त्यांना हिरो बनवलंय? नाही बनवलं, कारण त्यांना माहिती आहे. एक थोडक्यात घेतो, अगदी आपण थोडक्यात. तुम्हालाही निघायचं, तिथे तुमची गाडी उभी, वापर करणार का नाही? कसला? पेट्रोल डिझेलचा किंवा तुम्ही जर आम्हाला हे बघा, मेट्रो पण वापरणार, बस पण वापरणार आणि सगळं वापरणार, पण त्याला फ्रिक्वेन्सी आणि ही गर्दीमध्ये माणसांना नको असं होतं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली.